नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मी माझ्या मॅथ ट्युटोरियल या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करीतो। आज आपण बघणार आहोत पेन फ्री मॅथ। मागे तुम्ही बघितलाच असाल पेन फ्री मॅथ म्हणजे ह्या दोघांची आपल्याला गरज नाही पडता। मॅथ एकदम सिंपल आणि साधा आहे, फक्त त्याला काही टिप्स आणि ट्रिक्सची गरज आहे। तर तेच टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत। तर आता पेन फ्री मॅथ मध्ये आपण पहिलाच दिवस आज आपण मायनस सबट्रॅक्शनचं बघणार आहोत। सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी। तर आपण तिकडे वळूया। तर इथे तुम्हाला तीन वजाबाकी दिसत आहेत। त्या अगोदर तुम्हाला मी नंबर लाईन बद्दल सांगतो। नंबर लाईनचं याच्यावर सोबत काय रिलेटेड आहे। जेव्हा आपण नंबर लाईन बघतो तर नंबर लाईन मध्ये 0 हा बेस असतो। याच्या उजव्या साईडला प्लस इंटिजर्स असतात आणि इकडे निगेटिव्ह इंटिजर्स असतात, राईट। निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह। आता जर आपल्याला इथे दोन संख्या दिलेल्या आहेत -10 आणि +15, ह्या दोघांमध्ये जेव्हा फरक बघतो 0 पेक्षा 10 ने कमी आहे इकडे आणि 0 पेक्षा 15 ने कमी आहे। 10 आणि 15 किती होतात? 25, राईट। आपण म्हणू शकतो यांच्या दोघात 25 चा फरक आहे, राईट। तसंच आपण इथे ह्या 68 ला 68 मानता याला बेस आपण 70 मानूया। मनातल्या मनात डोक्यात ठेवा। तर 70 जर याला मानले तर 70 पेक्षा 2 ने कमी आहे आणि 70 पेक्षा 93 आहे, 23 ने मोठी आहे। 23 आणि 2 25 होतात, तर याचा आन्सर आहे 25। ओके। आता 478 ला आपण 500 बेस मानू। 500 जर बेस मानली तर 500 पेक्षा 22 ने कमी 478 आहे, राईट। 22 आणि हे वरचे 421, राईट। 500 पेक्षा 421 ने मोठी आहे। 421 प्लस 22 किती होतात? 443। त्यानंतर तिसरा गणित। आता हा 396 आहे, त्याला आपण 400 बेस मानू। 400 पेक्षा 4 ने कमी आहे आणि 400 पेक्षा 353 ने जास्त आहे, तर 353 आणि 4 तर किती होतात रे? 357। अशा प्रकारे ह्या ट्रिक्स आहेत।